दर्शक नमस्कार. ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ग्रेट भेट या कार्यक्रमात आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केले ज्येष्ठ समाजसेवक श्रीयुत ब्रिजमोहन फोपलिया यांना. खरं तर ब्रिजमोहन फोपलिया हे नाव सोलापूर शहर जिल्ह्यात नाही तर राज्याला एक चांगलं परिचित आहे. ते म्हणजे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनातून आणि त्याचप्रमाणे वृद्धाश्रमातून त्यांचा जो सेवाभाव आपल्यासमोर येतोय त्यातून आपल्याला ब्रिजमोहन फोपलिया यांची कार्याप्रती असलेली एक निष्ठा आणि तळमळ अशी समोर येते. मात्र फोपलिया साहेबांचं जर कार्य पाहायचं तर केवळ सामुदायिक विवाह सोहळे आणि वृद्धाश्रम एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही आहे. तर जिथं जिथं म्हणून समाजाला मदतीची गरज भासली तिथं तिथं ब्रिजमोहन फोपलिया यांचा पुढाकार आपल्याला दिसून येतो. आणि नेमकं सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना त्यांना सुचली कशी, वृद्धाश्रमाचा भाग कशा पद्धतीने त्यांच्यासमोर आला, किंवा लोकांप्रती त्यांची जी तळमळ आहे, कार्य करण्याची जी भावना आहे, याच्या पाठीमागचं कारण काय. आणि शेवटी एक भाग येतो की एवढं कार्य केल्यानंतर आणखीन एक माणसाची काहीतरी इच्छा असते, एक मानस असतो की आपल्याला हे कार्य आणखीन काही करायचं आहे. तर असे जे काही सगळे प्रश्न आहेत किंवा एकंदरीत आपण असं म्हणूयात की ब्रिजमोहन फोपलिया यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व ग्रेट भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणायचं आहे. आणि त्यासाठीच आज आपण त्यांना निमंत्रित केलं. फोपलिया साहेब, आपलं स्वागत ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये. आणि आपण म्हटले की तुमचं व्यक्तिमत्वच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा आता सर्वप्रथम एक आहे की ब्रिजमोहन फोपलिया साहेबांचा वाढदिवस आहे आणि यानिमित्त इन मेट्रो न्यूजच्या वतीनं सर्वप्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि याचबरोबर एक प्रश्न विचारावा असं वाटतो की शेवटी आपल्या आयुष्याबद्दलचं एक माणसाचं समाधान असतं. आयुष्य माणूस कशा पद्धतीने जगतो त्यातून एक त्याचं समाधान असतं, आत्मिक एक ती बाब असते. फोपलिया शेठची कशा पद्धतीची भावना वाटते की आज कशा पद्धतीचं हे आयुष्य आपण लोकांच्या कार्याप्रती घालवतोय, तर कसं वाटतं हे सगळं वातावरण किंवा आजपर्यंत जे तुमचं आयुष्य आहे त्याच्याबद्दल काय म्हणावं असं वाटतं. हर आदमी अपने हिसाब से जीता है, अपने हिसाब से अपने जीवन का रहन सहन या अपना व्यवहार रखते हैं. मेरे जीवन में सबसे बड़ी बात यह है कि मुझे साधु संतों की बहुत कृपा है, मेरे गुरु की बहुत कृपा है. मैंने सैकड़ों साधुओं की लंगोटियाँ धोई है मेले के अंदर. हमारे गुरु महाराज के यहाँ हर साल धोता था, मैं उनकी सेवा करता था और मुझे उनका आशीर्वाद है जो मेरे जीवन को एक जरिया बन गया अलग दिशा में ले जाने के लिए. वो सोच के, और जीवन क्या है, वास्तव में जीवन क्या है. अपन अभी कोरोना के समय देखे कि परिवार में एक परिवार में बाप चला गया, बेटा चला गया, उसकी औरत चली गई, फिर भी कोई लोग नज़दीक नहीं आते थे, कोई कंधा लगाने के लिए भी तैयार नहीं था. बहुत जीवन विलक्षण है. ये अपन भूल भुलैया में जीते हैं, इसके लिए संसार चलता है. वास्तविकता क्या है ये अगर आप समझेंगे तो इतना ही एक कोरोना का समय आप याद कर लो. कितने हिंदुस्तान में लाखों परिवार बेवारिस हो गए. हे बरंच काही शिकवलं या कोरोना काळाने. बहुत कुछ सिखाया है, बहुत कुछ सिखाया है. नज़दीक से देख लिए. परिवार में आप देखो, अब एक अपने हिंदू धर्म में है कि क्रिया अपनी पिता की बेटा करता है, कपाल क्रिया अपना बेटा करता है. लेकिन बेटा भी वहाँ नहीं पहुँच पाता था. उसको ले जाते तो कितना उसकी हिफाजत से मुश्किल से वहाँ पहुँच पाता था. रिश्ते नाते वाले कोई घर पे नहीं आते थे, बहन बेटियाँ घर में नहीं आती थी. मैं इस कोरोना के अंदर बहुत बुरा समय बिताया हूँ. मुझे 400 इंजेक्शन लगे. मुझे यहाँ से एयरलिफ्ट से बॉम्बे भेज रहे थे. मैं बोला मुझे मत भेजो, बॉम्बे में कहाँ डाल देंगे, कोई पैसा नहीं, कुछ नहीं. यहाँ डॉक्टर जानते तो है मुझे यहीं रहने दो. मैंने
जो कुछ होगा यही होगा। लेकिन मुझे बहुत लंबी ट्रीटमेंट चली, उसमें से मैं लोगों का आशीर्वाद है, लोगों का प्यार है, उनकी शुभेच्छा है, उसके लिए वापस फिर आपके सामने आ गए मैं। देवावरची जी निष्ठा आहे त्यातून हे सगळं पार पडलं। सब बिल्कुल, इंसान भगवान को उस समय कैसी लीला हुई है आप विचार करो। उस समय क्या स्थिति थी। अपने उस दिन अपन 12वें के दिन भी कोई लोग नहीं आते थे, ब्राह्मण भी नहीं आते थे, उनको भी सीधा थैली में डाल के घर पहुंचाते थे। एक आदमी को घर में बीमार होता तो उसको बेटा मिलता नहीं था, बहू मिलती नहीं थी, या उसकी बीवी मिलती नहीं थी, कौन नजदीक आता था। स्थिति एक किस तरह से वातावरण हो गया, घर के अंदर कैद हो गया आदमी, भूल नहीं सकते उसको कोई। सड़क पे जाना मुश्किल हो गया। आणि यातून प्रत्येकाला आपल्या आयुष्याचं महत्त्व कळलं असं वाटतं का? जीवनाचं बिलकुल, महत्त्व, आयुष्याचं जीवन- महत्त्व प्रत्येकाला समजलं असं जीवन अगर नहीं की समझा अगदी नातेवाईक काय आहेत, नातं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी, बरं माणूस माणसाच्या मदतीला येतो, ही सुद्धा भावना आपल्याला कोरोना काळातच आपल्याला दिसून आली सगळ्या गोष्टी। दिख के आया है। और एक बात है, कबीर जी कहते हैं आदमी बहुत फूला फूला फिरता है। मेरा शरीर इतना मजबूत है, मेरे पास धन है, दौलत है, मेरे पास में ताकत है, या मेरे पास में अनेक लोगों की ताकत है, ऐसा समझते हैं। लेकिन अंत जब आता है तो देखो, आप विचार करो, हाड़ जले जैसे लाकड़ी, केस जले जैसे घास, सोने जैसी काया जल गई, कोई ना आया पास। 4 गज गजी मंगाई, चढ़ाई काट की घोड़ी, चारुकों ने आग लगाई, फूंक दी जैसे होली। सब मिट्टी में मलिन हो जाता है। पब्लिशर जी, अध्यात्माचा आपण विषय काढलात, खरंच हे लहानपणापासून तुम्हाला आवड, अध्यात्माची आवड ही कधीपासून लागली आपण असं म्हणू की जसं कळतं समजतं तसं तुम्हाला अध्यात्माचं वातावरण आवडलं असं काही होतं का? नहीं, मैं मेरे गुरु के सानिध्य में गया, उसके बाद में मुझे इस चीज़ से लगा हुआ मुझे। नाही, पण हे सगळं तरुणपणाचा काळ नाही, होता तरुणपणात- की आत्ताचा काळ होता, कशा पद्धतीचं हे, म्हणजे गुरुचा सहवास कधी लाभला आता हा? मला गुरुचा सहभाग करीबन माझ्या आयुष्याचं 23-24 वर्षाचं होतं त्यावेळेला लागला। मी तेव्हा दीक्षा घेतली। म्हणजे त्यावेळेपासून अध्यात्माची आवड आहे? आवड त्या वेळापासून नाही आहे, काही काळ गेल्यानंतर मी गुरुच्या सान्निध्यात राहायला लागला। मी त्यांच्या सान्निध्यात वर्षात 1 महिना राहायचे तिथं। मी जन्माष्टमी तिथं करायचे। तर नंतर काही प्रवचन ऐकत होतं, काही संसार जवळनं बघत होतं, काही घटना अशी घडत होती की ते वास्तविक बघत होतं। तर त्याच्यानंतर मला थोडं काही यानी ज्ञान मिळालं आहे। त्याच्यातनं मला, मी त्याला घेऊन असं ऐकलं, अजून सोडलं नाही। मनात हे सत्य परिस्थिती काय आहे ते समजून घेतलं आहे। पब्लिशरजी, एक आपलं नाव समोर आले की आपण म्हणतो की सामुदायिक विवाह सोहळे, खरोखर हा विचार तुमच्या मनामध्ये कशा पद्धतीने आला की सामुदायिक सोहळे, विवाह सोहळे आपण आयोजित करावे? काहीतरी तुम्ही परिस्थिती बघितली असेल आणि त्यातून तुम्हाला वाटलं असेल की सामुदायिक विवाह सोहळे करावेत। तो प्रसंगच काय होता की त्यातून सामुदायिक विवाह सोहळे सुरू झाले आणि आजवर तुम्ही हे सगळं कार्य अविरतपणे तसं पार पाडताय तुम्ही? देखो, जैसा आदमी कहते हैं ना, जैसा अन्न खाता है वैसे उसकी बुद्धि बनती है। मैं करीबन 87 में मेरा शरीर काफ़ी मजबूत था, ऐसे हेल्दी था। मैं 5, 7, 6 साल से नेचुरोपैथी का कोर्स किया, उसमें फलार और रसार लेता था मैं। 6 साल तक रसार और फलार लिया मैं। जेवण नहीं, फलार रसार की वजह से उसके बाद में ऐसा एक चमत्कार हुआ, मेरा 30 किलो वजन मैंने माइनस कर दिया। उसके बाद में मुझे ऐसा महसूस होने लग गया कि जब आदमी, एक टमाटर कहाँ होता है, एक गाजर कहाँ होती है, एक कोई भी फ्रूट खेत में होता है,
उसको सूरज की रोशनी लगती है, चंद्रमा की ठंडक लगती है, धरती माँ की गोद में तैयार होता है, कुदरत की हवा लगती है। वो फल अगर अपन आहार करते हैं, शरीर उसको 100% एक्सेप्ट करता है और अपनी बुद्धि भी वैसी ही बनती जाती है। मेरा कोई सामाजिक पिंड नहीं था सामाजिक कार्य करने का, लेकिन जब मैं 1990 में जब मैं इस फलार रसार पे रहता था, तो मेरे दिमाग में ऐसा आता कि कुछ तो कुछ अपने समाज के लिए करना, बल्कि मेरे पास में कुछ इतना आर्थिक हालत से मजबूत नहीं था मैं, तो भी मेरे ऐसे दिमाग में आता कुछ तो करना अपन, तो अपने हैसियत के हिसाब से करना। तो क्या करना, ऐसा सोच काफ़ी विचार किए। ऐसे कुछ प्रसंग भी आए, छोटे मोटे शादियों में जाते तो ऐसा देखता था, नज़र में आया कि एक जो रोज़ खाना आटा मजदूरी करके फिर आटा ला के अपना चूल्हा सिलगाता है, उसके घर में जवान बेटी है या बेटा है, तो उसकी शादी करने में उसको कितनी तकलीफ होती है। उसके पास कोई बैंक बैलेंस नहीं है, कोई उसके पास में सोर्स नहीं है पैसे का, रोज़ कमा के रोज़ खर्च करता है वो, तो उसकी बेटी की शादी कहाँ से होगी। ऐसी घटनाएं मैं ऐसे कई प्रसंग देखता था, मैं कई ऐसे योग आता था गरीबों की शादियों में जाने का कहीं भी, तो ऐसे विचार आने लगे ये कितना कठिन काम है। तो उसमें से मैंने एक छोटा संकल्प लिया कि मैं 11 जनों को विवाह कराने का, अपने को देखेंगे क्या होता है। तो मैंने 11 जनों में एक पत्रकार परिषद लिया, मैंने विवाह डिक्लेयर कर दिया। मेरे पास में कोई भी नहीं आया। मैं बोला अपन तो गलत सोच लिए कि लोगों को ज़रूरत है इसकी। फिर एक जने ने मुझे बोले कि आप जो ये डिक्लेरेशन किए हैं, जहाँ पेपर जाता है वहाँ पर उनको ज़रूरत नहीं है तुम्हारी शादियों की, आपकी शादियों की ज़रूरत झोपड़पट्टियों में जाओ, गरीबों के बस्ती में जाओ, वहाँ उनको ज़रूरत है, उन तक उनकी आपकी बात पहुँची नहीं है। तो फिर मैंने बोला बात तो सही बताया आज आपने को। मैं आपको बताता हूँ, मैं एक बैलगाड़ी लेके और पंपलेट साथ में रख के एक स्पीकर लगा के मैं झोपड़पट्टियों में फिरता, अनाउंसमेंट करते करते एक दो दोस्तों को साथ में लेता था मैं, जिनको सामूहिक वहाँ कराना वहाँ पॉम्पलेट देते थे, वहाँ ठहरते थे, सभा लेते थे, वो दूसरी जगह जाते थे। आणि कदाचित त्याला सामुदायिक विवाह सोहळा सुद्धा लोकांना माहिती नसावा की सामुदायिक विवाह सोहळा कशा पद्धतीने महाराष्ट्र में नहीं पूरे भारतवर्ष में नहीं होता था। बहुत मेरे ख्याल से नज़रों में उस समय सामुदायिक विवाह नहीं होता था। तो वो डिक्लेयर करने के बाद में समझना देखिए लोकांना अवघड होतं। हाँ, उनको उन तक वो बात पहुँचने भी, उनको समझना, तो ये माध्यम से बात उनके समझ में आई, ये तो मुफ्त विवाह कर रहे हैं। तो फर्स्ट टाइम में मेरे 31 विवाह 1991 में 31 विवाह की नोंदणी हुई, रजिस्ट्रेशन हुआ, और उसके अंदर सब वो पत्र कागज़ उम्र वगैरह सब देख के हम करते थे सब। तो 31 विवाह की जब रजिस्ट्रेशन हुआ तो सेंट जोसेफ हाई स्कूल के अंदर हमने 31 विवाह 1991 मई महीने में वो विवाह किए थे, सामुदायिक विवाह। उसके अंदर उस समय 31 विवाह यानी 31 दूनी 32, लड़के 31 लड़कियाँ 32 जनों का विवाह, उनका एक पैसा खर्च नहीं, सब टोटल सुविधाएं, खाना पीना कपड़े लत्ते जो भी बर्तन भांडे सब दे के उनका विवाह किया है। तब से ये शुरू हो, बोलो क्या करेंगे अच्छा काम। कई जने मुझे उस समय ये बोले यार अपना काम नहीं तो क्या कर रहा है ये। मैं बोला क्या हो जाएगा, ज़्यादा से ज़्यादा नहीं पसंद आएगा तो बंद कर दूंगा आगे से, मैं क्या होएगा क्या मुझे। मैं वो जिद पे मैंने वो एक सामुदायिक विवाह कर दिया मैंने। तो वो विवाह व्यवस्थित हो गए। तो उसके बाद में फिर 3 साल बाद में त्याची चर्चा देखील मोठी झाली त्यावेळेला ह्या सगळ्या सामुदायिक विवाह सोहळ्याची तुमच्या। हाँ, चर्चा झाली। नंतर 1995 मध्ये मैंने डिक्लेअर किया था, एक 100 विवाह का डिक्लेअर किया था, मतलब 100 विवाह तक करेंगे। तो उस समय इतनी वो पहले सामुदायिक विवाह की चर्चा लोगों में अच्छी रही, तो मेरे पास 152 म्हणजे आपण 100 ठरवलं तर 152 लोग आए, और वो 152 लोगों की व्यवस्था करना यानी 300 लोगों के दूल्हा दुल्हन की व्यवस्था, नातेवाईक उनके, वो हर आदमी को 100 आदमी का खाना, वो पेंजन, सोने का मंगलसूत्र, कपड़ा गांव में अपने ऑटो रिक्शा से मिलनूक, ऐसा सब, इतनी भोजन की व्यवस्था, वो पता नहीं कैसा वो माहौल था, जोश था, और लोगों का मुझे बहुत प्रेम मिला। सोलापुर वासियों ने मेरे काम को हमेशा उठा के लिए,
इतने मंडल, इतनी संस्थाएं, क्या उनको जो जवाबदारियां देते हैं वो सब हाथ में लिए। मैं सिर्फ शादी के 3 दिन पहले बिल्कुल फ्री रहता था। कम से कम पहले इस विवाह के अंदर 20 से 25 हज़ार आदमी खाना खाए थे। और इतना ये सबसे बड़ा है, धार्मिक विधि पे हम ज़्यादा महत्व देते थे। इतने पंडित, उनकी धार्मिक विधि विधान पूरा करके फिर ये हम काम करते थे, तो इसमें कोई कमी नहीं रखते थे। फिर सुबह का खाना, फिर दोपहर को उनकी बिंदोली, फिर उसमें पार्क स्टेडियम के अंदर उनका अक्षता वगैरह 16 मिरवणूक होती रिक्षातून, उसमें विलासराव जी देशमुख आए थे। और फिर उसके बाद में शाम को खाना, फिर विदाई। ऐसा एक ये लोगों में इतना सुंदर व्यवस्था करते थे। मैं सोलापुर वासियों का मैं उनके क्या बोलता हूँ, उनके पैरों की मट्टी भी मेरे सिर पे डाले तो कम है, इतना प्रेम मिला। नहीं तो घर कोई भी नहीं आता। अनेक संस्थाएं, इतनी महिलाएं, हजारों आदमी, सब धार्मिक विधि अलग देखने वाले, वो जो प्रोसीजर रहता है वो अलग देखने वाले, खाने का स्टाफ अलग देखने वाले, निवास व्यवस्था उनकी अलग देखने वाले, कितनी महिला उनका दूल्हा दुल्हन का आते समय उनका स्वागत करने का, विदाई की व्यवस्था अलग करने वाले, पार्क स्टेडियम की व्यवस्था अलग करने वाले, किनका नाम लूँ मैं, बहुत सारे लोग। मी केवळ खोकले एकटे नाहीत, ह्या सगळ्यांचं सहकार्य तुम्हाला, सगळ्यांचं जे सहकार्य, कशा पद्धतीने लोक जोडत गेले तुमच्याशी, की ही जी अपेक्षा तुम्हाला होती का की एवढं तुम्ही कार्य सुरू कराल आणि तुमच्या पाठीशी एवढी लोक राहतील असं तुम्हाला वाटलं होतं का, की एवढ्या मोठ्या प्रमाणात संस्था संघटना तुमच्या मदतीला येतील? नहीं, मुझे ऐसा नहीं लग रहा था। मैं हिम्मत करके डिक्लेयर कर दिया, ऑफिस खोल दिए, कार्यालय खोल दिए, कुछ लोग आते गए। जैसा जैसा माहौल बनता गया लोग जुड़ते गए, बोले हमको जवाबदारियाँ दो। और जवाबदारी देने वाले भी अलग लोग वहाँ बैठे रहते थे, उनको जवाबदारी देते थे। आप पहले दूल्हा दुल्हन आएंगे, ये महिला टीम देखेंगे, उनका रजिस्ट्रेशन है, उनका ये है, उनका बक्कल नंबर है, ये है, फिर नाश्ता है सुबह का, वो अलग टीम देखते थे। धार्मिक विधि अलग लोग देखते थे, सुबह का भोजन अलग लोग देखते थे, उनका क्या बोलते, पंडितों की व्यवस्था अलग लोग देखते थे, फिर प्रोसीजर निकलता उसका अलग थे, शाम का स्टेडियम का अलग थे। लेकिन काम हम बहुत व्यवस्थित करते थे, उसको करना बोल के। आजही ही सगळी लोक तुमच्या बरोबर आहेत, जी म्हणजे जी सामुदायिक विवाह सोहळ्यात तुमच्या नेहमी बरोबर होती, तुमचं म्हणजे तुम्हाला त्यांनी एवढं मोठं सहकार्य केलं, तर आज सुद्धा ती लोक तुमच्या बरोबर आहेत का? कशा बिल्कुल, आज भी मैं कितना सामुदायिक विवाह तो करीबन अभी तक 8, 10, 12, 13 विवाह हो गए, बड़े बड़े आयोजन हो गए। उसके बाद में रामदेव बाबा आए, रामदेव बाबा को लाए तो भी सब टीम अपने आप, ये पता नहीं, आदमी सोचता है कि मैं खर्च करूँगा लेकिन खड़ा कौन होगा। बहुत सारे लोग, हजारों लोग मिलते हैं। अभी वो यंत्र मार्ग कामगारों का जब स्ट्राइक था यहाँ पे कारखानों का, उस समय लोगों के बर्तन बिक गए, कामगारों के खाने को नहीं, बेहाल थे। तो अपन वहाँ पे पॉलिटेक्निक कॉलेज के अंदर वहाँ पे अन्न क्षेत्र खोल दिए। सैकड़ों कार्यकर्ता वहाँ पे रात को 3-3 किलोमीटर की लाइन लगती थी खाना का। बारिश आ रहे थे, नीचे लोग खाना खा रहे, हमको विचार आ रहा था बारिश में खाना कैसे खाएंगे, पानी गिर रहा है, लेकिन लोग बारिश में भी नहीं हिल रहे, उसमें भी खाना खा रहे हैं। तो हजारों आदमी वहाँ पे 4.5 लाख आदमी खाना खाए। तो सब लोगों का साथ था, मैं कुछ भी नहीं कर सकता था मैं, लेकिन लोगों को हर क्षेत्र मुझे समय में काम मिला। अभी उसके बाद में दंत शिविर हुए, अनेक रामदेव बाबा का हुआ, या कई कार्य हुए, तो लोगों ने बहुत मदद की है। अच्छे कार्य के लिए अब 16 लोग जी जान से लुट जाते हैं उसके अंदर। हा सोलापूरचा अनुभव आहे, अनुभव आहे मला केव्हा भी आजपर्यंत। आता मी तुम्हाला सांगतो, उद्या माझा प्रोग्राम आहे, मी आजपर्यंत मला हे माहीत नाही की मी किती लोक येणार माझ्याकडे, 500 येणार का 700 येणार का 800 येणार का 1000 येणार, पण मी किती माणसाचं जेवण करू, लेकिन ते काय लीला प्रभूची ते सगळं ते व्यवस्थित होऊन जातं। म्हणजे ईश्वराची कृपा, हे सामाजिक कार्य तुमच्या हातून होतं? माझ्या हातून बघा, बुद्धी तेनेच देतात। एक बुद्धि कई प्रकार, हर इंसान में बुद्धि अलग अलग प्रकार की होती है।
कोई किस तरह पैसा उड़ाता, कोई किस तरह पैसे उड़ाता, कोई किस तरह मौज लेता है। ज़िंदगी में हर एक का शौक़ अलग अलग है, लेकिन मैं अच्छे कामों में, मेरा पैसा अच्छे काम में जाता है। एक बात बताता हूँ, मैं किराए के घर पे रह के मैंने आश्रम बनाया है, मैंने कॉलेज बनाया है, मैंने हाई स्कूल बनाया है, मैं हॉस्पिटल बनाया है, मैं सामुदायिक विवाह किया है, वृद्धाश्रम बनाया है, मैं किराए के घर में रह के। अब मैं मकान बनाया हूँ एक 8-10 साल के अंदर। मैंने पहले मकान नहीं बनाया अपना, मैं लोगों के लिए मैं करता गया। जीवन क्या है समझ में नहीं आता। मैं कई धनाढ़ लोगों को देखता हूँ, जब बुजुर्ग हो जाते हैं तो उनके हाथ में क्या है कुछ समझ में नहीं आता है, तो आदमी ऐसे ही चले जाता है। मैंने मेरे पैसे का उपयोग लिया है, मुझे जो अच्छा काम करना मैंने किया है, लोगों को भला के लिए किया मैंने, मैं अपने लिए कुछ नहीं किया। अपने लिए घर अभी बाद में बनाया आखिरी में मैंने। ते पण एक ज्यांच्यासाठी तुम्ही हे सगळं कार्य करता त्यांच्या एक प्रतिक्रिया कशा पद्धतीच्या होत्या, भावना कशा पद्धतीच्या तुम्ही बघितल्या? म्हणजे एक सामुदायिक विवाह सोहळ्याचं एक आपण उदाहरण घेऊ की ज्या कुटुंबासाठी ज्या घरातनं आलेत हे जोडपं, त्यांचं तुम्ही लग्न लावून दिलं, त्यांच्या नातेवाईकांच्या भावना तुमच्याजवळ कशा पद्धतीच्या होत्या की हे कार्य केलं तुम्ही, तर त्यांच्या भावना तुम्ही कशा पद्धतीच्या बघितल्यात? म्हणजे ज्यांच्यासाठी आपण कार्य करतो, जेव्हा एक उदाहरण बोलतो मी बरेचसे उदाहरणं आले असतील तुमच्यासमोर, पण एक तुम्हाला जाणवलेलं की आज आठवणीत है? मैं सामुदायिक विवाह का जब विदाई देते हम उनको, रात को 10-11 बजे प्रोग्राम होता है, काफ़ी सारे लोग बैठते हैं, सब दूल्हा दुल्हन बैठते हैं, तो उस समय जो दूल्हा दुल्हन रहते हैं वो हमारे पाँव नहीं छोड़ते हैं। उनके माँ बाप भी आके सिर झुकाते हैं, यानी मुझे ये भाव इच्छा नहीं रहती है कि वो मेरे सामने कुछ इस तरह मेरे सामने झुके, लेकिन उनकी भावना ऐसी रहती है उसमें उनको आंखों से आंसू आते, सिर्फ उनके बोलने के शब्द नहीं रहते उस समय। भावना मैं समझ सकता हूँ और वो उनकी दशा क्या है मैं समझ सकता हूँ। वो म्हणजे तिथं शब्दच नसतात त्यांना व्यक्त करण्यासाठी, मनातल्या भावना व्यक्त करणे शब्दच नाही आहे तिथं। एक इंसान के जीवन में गरीब आदमी अगर 10-20 हज़ार रुपये ला के भी शादी करना है, उनके पास 10-20 हज़ार रुपये भी नहीं रहता है, 10-20 हज़ार रुपये भी नहीं रहते, या तो वो कर्जा पर करके या फिर वो कोई सोना चांदी बेच के वो अपना जीवन खत्म करके, विनाश करके वो अपना कार्य करते हैं। तो उनको इतना ईजी हो गया एक पैसा खर्च नहीं, तो उनकी हाल स्थिति कितने खुश होंगे। वो मेरी जो दूल्हा दुल्हन है उनकी विवाह देख के मेरे आगे के विवाह में बहुत ज़्यादा उनको प्रोत्साहन मिलता था। एक तुमचं समाधान कशा पद्धतीचं? एक त्यांचं तर ते शब्दच नव्हते त्यांना म्हणलं, पण हे एवढं मोठं कार्य तुमच्या हातून घडतं आणि एक केवळ तुम्ही नाही तर संबंध सोलापूरकर मदतीसाठी पुढे येतात, या कार्यात आपलं योगदान देतात। हे सगळं चित्र बघितल्यानंतर एक तुमच्या मनात भावना कशा पद्धतीची येते की आपण हातात एवढं मोठं कार्य घेतलं आणि अगदी ईश्वराच्या कृपेनेच ते पूर्ण होत आहे आणि यश येत आहे आणि लोकांनाही ते हे सगळं कार्य आवडतं, तर हे शेवटी आपल्या स्वतःला एक समाधान असतं, तर ते तुम्हाला समाधान कशा पद्धतीचं? समाधान ऐसा है, आदमी के पास पैसा रहता है, आदमी रहता है, आदमी 1 मिनट में चले जाता है, ठोकर लगी कि आदमी मर जाता है, हजारों प्रकार की बीमारियां हैं, आदमी चले जाता है, पैसा रह जाता है, पैसा कुछ काम आता नहीं है, पैसे का भी भरोसा नहीं है, आदमी का भी भरोसा नहीं है। मेरा पैसा मैं अच्छे काम में लगाया, किसी का भला हुआ, किसी का घर बसा है। वृद्धाश्रम में आते हैं कई उनको संभालने को तैयार नहीं, उनके बेटे, उनके बहू, उनके बेटे वहाँ पर आते हैं कि नहीं रखने का हम इनको आश्रम पे, हमारे पास जगह नहीं है, हम तकलीफ में हैं, ये सुनते नहीं हैं, ये करते नहीं हैं, या तो हम बाहर निकाल देंगे। बहुत स्थिति खराब रहती है। मैं वृद्धाश्रम में जब एडमिशन होते हैं तब हम देखते हैं, हिल जाते हैं। म्हणजे असा प्रसंग यायलाच नको, मुळात नहीं आना चाहिए। भारतीय संस्कृति में वृद्धाश्रम की जगह नहीं है। माँ बाप को ही भगवान मानना चाहिए। वही मंदिर है जो माँ बाप को भगवान मानते हैं, वही घर है, वही मंदिर है। खाली मंदिर में जाने से कुछ नहीं होता है।
अपने को जो जन्म दिए हैं उनका पालन पोषण, उनका बुढ़ापे में उनको सहारा बनना ही चाहिए। लेकिन बहुत सी हालत खराब है, बहुत हालत खराब है। मैं बोल नहीं सकता आपको, उदाहरण कई अनेक उदाहरण है मेरे पास के अंदर। तो ये देखता हूँ, नज़रों से देखता हूँ मैं, तो मुझे वास्तविकता मालूम होती है संसार क्या है, कौन किसका है। हे सबसे बडा रुपया असं झालंय का रुपये से ज़्यादा मर्यादा खत्म हो गई है की पैशालाच महत्त्व दिलं गेलंय, तिथं मग आई वडिलांना किंमत नाही, कशाची किंमत नाही, किंवा माणूस माणसापासून दुरावला चाललाय, फक्त पैसा सर्वश्रेष्ठ ठरतोय का हा सगळा? पैसा तो महत्व का है ही, उसके बाद में पहले जैसा एकत्रित कुटुंब रहते थे, बड़ों को भगवान मानते थे, उनकी आगे चाहे उनको बोलने को नहीं आता लेकिन बाप ने जो कह दिया वही करना है, घर के दादा दादी ने जो कह दिया वो करना है, वो सब खत्म होते जा ती व्यवस्था राहिली नाही, व्यवस्था राहिली नाही, एकत्रित कुटुंब राहिला नाही, लहान लहान कुटुंब झाले। समाज दिशाहीन व्हायला लागला का ह्याच्यामुळं? अभी आज आपण बघतोय ज्या घर में बुजुर्ग रहता है, कई जने आते हैं, बहू कहती तुम यहाँ क्यों बैठे, तुम्हाला रूम आहे ना, तुम्ही रूमामध्ये राहा, तुमच्या कमऱ्यामध्ये राहा, तुम्ही इथं आला तो पण छोटे बच्चों के साथ में खेळते, तो तुम्ही ह्यांच्याबरोबर कशाला बसतात, ह्यांना शिक्षण होत नाही, ह्यांच्यानं हे होत नाही, ते बाहेर चाललं तर तुम्ही बाहेर कशाला जाऊ लागलाय, तुम्ही काय झालं तर कोण जवाबदार तिथे? यानी उसको एक कमरे में बंद करके रख रहे हैं और वो कमरे में बंद होकर वो मानसिक स्थिति से पागल हो रहे हैं। सुनते तो कोई नहीं है, कई घरों में, सब घरों की बात नहीं कर रहा हूँ, कुछ घरों में कुछ ज़्यादा स्थिति ऐसी है, बदलाव बहुत ज़्यादा आ गया है और ये बदलाव कम होने वाला नहीं है, ये बढ़ने वाला है। आणि त्यामुळे वृद्धाश्रमासारखी व्यवस्था आपल्याला करावी लागते, करावी लागणार। सोलापुरात एक नाही 25 वृद्धाश्रम होईल, एक 5 वर्ष जाऊ द्या तुम्ही, ही स्थिती भयानक खराब आहे। मी बघतो दररोज, वास्तविकता फार वेगळी आहे। काही लोक बोलत नाही, चांगल्या घराचे माणसं आहेत, त्यांना ते माझ्याकडे येऊन भेटतात, फक्त मला घरातच राहतो, कोणी काय बघत नाही, औषध देत नाही, औषधाचे पैसे देत नाही, नीट बोलत नाही घरचे। नाही, ह्या लोकांना काय सांगणं आहे की जिथं घरामध्ये वृद्धांच्या बाबतीत अशी काही वर्तणूक होते, या लोकांना तुमचं सांगणं काय? म्हणजे हे जे अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर खरोखरच म्हणजे समाजदृष्टीने या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत, भयंकर चुकीचं आहे, अनर्थ आहे। पण जे असे वागतात त्यांना सांगणं काय की असं जे काय वागतात बुजुर्ग लोकांशी ज्यांचं असं वागणं आहे, अभी त्यांना सांगणं तुमचं काय? आता सध्याला काय स्थिती है, एक जमाना था हमारे ज़माने में, जब आम्ही काडादी हायस्कूलमध्ये शिकत होतो, त्यावेळी भागवत थिएटरच्या बाहेर असं कॅलेंडर विकत होते, त्याच्यामध्ये नटनटीचे कॅलेंडर होते। एक जण आमचं त्या वेळीची गोष्ट, एक आमचं साथीदार एक कॅलेंडर, नटीचं कॅलेंडर घेऊन घरी आलं, त्याच्या घरात ते माहीत पडलं की हे नटीचं कॅलेंडर आणलं आहे, त्याला भयंकर घराचे लोक संतापले, मारले, त्याच्यासोबत राहते त्याला पकडून आणले, साहेब तुम्ही काय करता, एक नटीचा फोटो ठेवतात। त्यावेळी असं गोष्ट होती, एक नटीचा फोटो बघितल्यावर घरच्यामध्ये भूचाल येत होता, गोंधळ झाला होता। आज काय स्थिती आहे, आज कसेही वागा तुम्ही 24 तास नग्न फोटो बघतात, तुमच्या खिशात सगळं, मोबाईलमध्ये सगळं तुमचं नाही पाहायचं ते पाहता, सगळं विनाश खाली विपरीत बुद्धी होऊन जातं। तर तुम्हाला कोणी रोखणारं नाही, कोणी तुम्हाला सांगणारं नाही आणि कोणी ऐकणारं पण नाही, कोणी ऐकणार बी नाही। तर आता काय होणार, याची स्थिती काय होणार, तुम्ही विचार करा। घर टिकणार नाही, घर टिकायचं नाही, घर टिकायचं नाही, एवढं सोडा, आईवडिलांचं तर ठेवत नाही, बायको नवऱ्याचं सुद्धा पटत नाही, बायको नवऱ्याचं सुद्धा 10 लग्न झालं, 6 लग्नामध्ये तुटातूट होऊन जातं, ही स्थिती आहे। संस्कार विनाश होऊन झालेला आहे, 10 लग्नामधून 6 लग्न तुटू लागले आहे। चिंता वाढवणारी गोष्ट, फार चिंता, ह्याच्यामध्ये तणावामध्ये आहे, काय तर रिश्ते, फारसे रिश्ते, भयंकर तणाव निघते, कोणी याच्याबद्दल बोलत नाही, आज बोलत नाही आहे। सगळ्या घरामध्ये 50% 60% घरामध्ये प्रॉब्लेम चालू आहे।
ते पण हा जो वृद्धाश्रम काढायचं जे आलं तुमच्या डोक्यात, ती सुद्धा एक कशा पद्धतीने, तो एक प्रसंग कसा होता की आज तुम्ही वृद्धाश्रमच तुम्हाला काढावं असं वाटला त्यावेळेला. आज आपल्याकडे वृद्धाश्रमाचे एक मोठं चित्र आपल्या तुमच्या कार्यातून आहे आणि जसं आपण म्हणू की राज्यभर त्याची दखल घेतली जाते की सोलापूरचा वृद्धाश्रम म्हटलं की एक ब्रिज बोनपोपली हे नाव येतं समोर. वृद्धाश्रम काढावा नाही तसं माझ्या मनात बी सुद्धा नव्हतं. मी लग्न करत होतं सामुदायिक विवाह. लोकांमध्ये एक असं फारसं लोकांमध्ये असं झालं की काही अडचणी माझ्याकडे येऊन सांगायचं, मला पोरगं नीट ठेवत नाही, माझ्यावर हात उचलला आहे, मला काय बी औषधाला पैसे देत नाही, मला नीट जेवण देत नाही, असं माझ्याकडे एक एक लोक येऊ लागले. असं थोडे प्रसंग येऊ लागले. मी सामाजिक कामामध्ये असल्यामुळे माझ्याकडे लोक येऊ लागले. त्यांनी सांगायचं असं स्थिती असं आहे. तर माझ्या डोक्यात येऊ लागले, एक नाही 10, 15, 20 जणे येऊ लागले. फार अडचण, त्यांनी रडायचं तिथे येऊन माझ्याकडं, असं स्थिती आहे. मला ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, सून ऐकत नाही, ते ऐकत नाही. असं मी प्रसंग आल्यावर मी थोडं बघायचं, थोडं माझ्याकडनं काय मदत होतं तर करायचं, ते करायचं. मग असं फार सारे केसेस येऊ लागले. तसं मनात आलं की आपण एक वृद्धाश्रम सुरू करू. आपण हे लोक कसं राहणार, मग ह्यांना एक जण तर आलं की मला घरातनं बाहेर काढू लागले. मी कुठं जाऊ, मला भीक मागल्याशिवाय काय रस्ता नाही, नाहीतर आत्महत्या केल्याशिवाय काय रस्ता नाही. तर असं डोक्यात आलं की एक आश्रम काढायचा. आम्ही जागा घेतली, तिथे जाऊन आम्ही लगेच वृद्धाश्रम सुरू केला. तिथं एक शेवटी संस्था चालक म्हणून तिथं गेल्यानंतर एक तुम्हाला कसं वाटतं, हे सगळे जेव्हा वृद्धाश्रमातल्या लोकांना तुम्ही भेटत असता आणि अनेक कार्यक्रमातनं तुम्ही त्यांना सोबतसुद्धा घेता, म्हणजे अगदी नाच गाणी संगीत इथपर्यंत तुम्ही सगळं त्यांचं बघत असता, हे बाकी सगळं त्यांच्या जीवनात कशा प्रकारे आनंद त्यांना देता येईल हे सुद्धा तुम्ही बघता. ब्रिजधाम कसं वाटतं तुमचं, तुम्हाला हे सगळं? तुम्ही ब्रिजधाम आश्रममध्ये या. आम्ही त्यांना मानसिक सुख त्याला कसं देता येईल, आम्ही गार्डन केलेलं आहे. सुंदर सुंदर तिथं 300 प्रकारचे झाडे लावलेले आम्ही, रमणीक केलं आहे. कमीत कमी ह्या लोकाला तिथं बसून मनाला समाधान वाटायचं, त्याला हृदय खुश व्हायचं. आम्ही हे कोशिश केलं. कारण ते नेहमी आपण बघतो की तुमच्याबरोबर ते सगळ्या आनंदामध्ये एका आम्ही संगीतचं प्रोग्राम करतो, त्यांना गाण्याचं प्रोग्राम करतो, त्यांना आठवड्यात एक दिवस फिस्ट देतो, आम्ही गोड जेवण देतो. आम्ही त्यांना व्यवस्थित, त्यांना एवढं दुःखी होऊन इथं आलं आहे, इथं तर त्यांचं लास्ट आखरी आयुष्य ते चांगलं बितायचं हे आम्ही प्रयत्न करतो. शेठी, याचबरोबर आणखीन एक आहे, समाजातला आणखीन एक प्रश्न आहे की बेरोजगारीचा. म्हणजे अनेक युवक आहेत आपल्याकडे बेरोजगार असतात आणि मग त्याच्यामुळं त्यांच्या घरातली एक परिस्थिती बदलत असते. हे सामाजिक कार्य करत असताना अशा एका बेरोजगारीसाठी सुद्धा कशा पद्धतीचं कार्य झालं आपलं, म्हणजे ही सगळी परिस्थिती तुम्ही पाहिली आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीचं कार्य तुमच्याकडनं झालं, म्हणजे हा प्रश्नसुद्धा आज तुम्हाला किती गंभीर वाटतो की हे आज हाताला एक काम नाही आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी वृद्धाश्रम चालवणं सोपं नाही आहे. आज 23 वर्ष झालं आहे. मी एक दिवस असं गेलं नाही की तिथं जात नाही. ठीक आहे, आजार पडलं तर वेगळी गोष्ट आहे. एक दिवस असं जात नाही मी की तिथं जाऊन आज 2-3 तास देऊन मी तिथं येतो. दररोज भेट असते? दररोज भेट असते. मी 3 तास तिथं असतो. मी अनेक घटना घडतात. कोणी मरून जातं आहे, कोणी सिरियस होऊन जातं आहे, कोणी काय होऊन जातं, हे सगळं बघणं आहे. नाही त्यावेळेला तरी लोक येतात का त्यांच्या घरची, की एखादं निधनच झालं? आता येतात, पुष्कळ लोक येतात, तिथं येतात. त्यांना बोलून घेतो आम्ही, ते नातेवाईकांची जबाबदाऱ्या घेतो, सगळं करतो आम्ही. लेकिन त्यावेळी त्यांना ॲडमिट करायचं आहे, हॉस्पिटलमध्ये घालायचं आहे, काय कोणाला घडतं आहे, मरून बी जातं आहे. तर अनेक हे प्रसंग रात बेरात येत आहेत. आम्हाला पळायला लागतं, तिथं बघायला लागतं. मी 24 तास ते लक्ष ठेवण्यासारखीच परिस्थिती आहे तिथं वृद्धाश्रमात. लक्ष ठेवायला लागतं, जबाबदारी आहे, जबाबदारी आहे. साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे केवळ वृद्धाश्रम काढलाय आणि ते राहतात असं होऊ शकतं? तसं नाही. तुम्ही बघितलं, चांगलं आहे वृद्धाश्रम, चांगलं आहे तसं नाही. हे चालवणाऱ्याला माहीत आहे काय असते ते असतं. तिथं डॉक्टर ठेवावं लागतं, औषध ठेवावं लागतं, त्यांचं
त्याला समाधान कसं येईल त्याच्या मागे अडचण बी भयंकर आहे, भयंकर अडचण असतं. हे सगळं बर्दाश्त करावं लागतं. आम्ही आश्रममध्ये डोनेशन घेत नाही. कशासाठी घेत नाही? संस्था असते, आलं तुम्हाला फिरवलं, मी आश्रम दाखवलं आहे, बसवलं आहे, पावती बुक पुढं आणतात. आल्याला काय करते 500 200 1000 1500 काय तर देतात. मी म्हटलं आपलं ध्येय सोडून हे पैसे जे मागं आपण लागणार, अगर आपण पावती बुक ठेवलं तर आपली मेन ध्येय बाजूला जाणार. पैसे कसं गोळा करायचं तेच मी बघणार. ह्यासाठी आजपर्यंत आम्ही पावती बुक ठेवला नाही, कोणाकडे मागत नाही, कोणाकडे जात नाही. कोणाची कोणाची बी वर्गणी नाही. मग हे सगळं चालतं का? चालतं, हे चालतं. ईश्वर देता है, चलाते हैं. अभी तक चल रहा, नहीं चले तो झोली है आखिर में, नहीं चला तो झोली लेके करूँगा मी. नाही, ती तर वेळ नक्कीच येऊ नये आणि येणार देखील नाही, कारण तुमच्या एवढं सगळं प्रामाणिक प्रयत्न. माझं हे प्रयत्न मी कशासाठी घेत नाही. माझ्यासाठी लाखो रुपये घेऊन आले माझ्याकडे. अनेक प्रसंग आहे माझ्याकडे, लोक पैसे घेऊन आले, मोठे मोठे पैसे घेऊन आले. मला ह्यामध्ये जायचं नाही. माझं ध्येय सोडून मी पैसे गोळा करत बसलो आहे तर माझं सगळं केलेलं हे सगळं मी फिरून जाईल. तर मी कोणचे बी मोठं डोनेशन घेत नाही त्याच्यामध्ये. कशात कोणची बी घेत नाही. तिथं चाललं आहे, आतापर्यंत चाललं आहे, ईश्वर देतं, करत राहतो. हे कोरोना काळामध्ये सुद्धा एक तुमच्या वतीने मदतीचा हात बऱ्याच लोकांना दिला गेला. हां, तिथं देखील कार्य कसं झालं ते? करोनामध्ये वृद्धाश्रम बी चालवायचं एक चॅलेंजिंग होतं. त्यावेळी चॅलेंजिंग होतं ते. त्यावेळेला तिथं जायचं, परत यायचं घरी, सगळं बघायचं, लोकांना कोरोनामध्ये अनेक सहकार्य करायचं. अनेक अडचणी येत होतं, रिस्क वाटत होतं, पण तरी देखील ते कार्य पार पडलं. जे एवढं सगळं कार्य झालं, म्हणजे आपण म्हणू की सामुदायिक विवाह सोहळे झाले, वृद्धाश्रम झालं, तरुणांना दिलासा देण्याचं काम झालं, आणि सामाजिक कार्य जिथं जिथं समाजाला मदतीचा हात देण्याची वेळ आली तिथं तुम्ही पुढं गेलात आणि काम झालं. हे सगळं एवढं सगळं झाल्यानंतर आणखीन एक तुमचा विचार कशा पद्धतीचा आहे हे सगळं सामाजिक कार्य करताना, की एक कार्य आपल्याला आता हे करायचं आहे, अशा पद्धतीचा कोणता एक डोक्यात विचार आहे का, की एक कार्य असं राहिलेलं आहे किंवा आपल्याला हे करायचं असं कधी वाटलं आहे का? माझी 1-2 इच्छा आहे. एक तर माझी आता लग्नाचं 50 वर्ष नोव्हेंबरमध्ये गेलं आहे. सर, आपण म्हटलं होतं की शेवटी एक तुमचा मानस की आणखीन या समाजकार्यामध्ये आपल्याला योगदान द्यायचं, तर तो कशा प्रकारचा विचार आहे तुमचा? एक तर सामुदायिक विवाह करायचे मला. माझे 50 वर्ष पूर्ण झाले लग्नाचे. त्या निमित्तानं एक दुसरं काय फंक्शन करायचं नाही. दोघांना गोळा करून त्यांना जेवण द्यायचं वगैरे तसं काय करायचं नाही आहे. आपलं लोकांमध्ये शोबाजी करायचं तसं काय करायचं नाही. एक सामुदायिक विवाह माझ्या लग्नाचं 50 वर्ष पूर्ण झालं, त्या निमित्तानं करायचं. अजून एक जे माझ्या मनात विचार आहे ते आहे तृतीय पंथी असतात त्यांच्या अखिल भारतीय अधिवेशनमध्ये सोलापुरात यायचं माझी इच्छा आहे. कारण त्यांचे प्रश्न आहेत आणि फार मोठे प्रश्न आहेत त्यांचे, वाचा फोडणं गरजेचं आहे. हां, फार मोठे प्रश्न आहे. अजून माझी मनात एक इच्छा आहे, माझं बोलणं बी चालू आहे तिथं. तर ते चॅलेंजिंग कार्य आहे. तर असं मनात आता तर सध्या असे कोणी संपर्कात आले आणि त्यांनी प्रश्न मांडले? नाही, संपर्कात नाही. मलाच हा विचार आला नाही, मला विचार आला. ते मला कोणी प्रश्न मांडले नाही. अजून कोणी माझ्याकडे आले बी नाही. अजून माझं कोणी ओळखीचे बी नाही. ते अधिवेशन घ्यायचं असं माझं, त्यासाठी पूर्ण भारतवर्ष मला संपर्कात त्यांचं प्रतिनिधी घेऊन त्यांच्याशी बोलणं करून सगळं ते एक तारीख ठरवून त्यांची जागा, त्यांचं अधिवेशन, त्यांचं सगळं मोठं प्रॉब्लेम समस्या आहे ते एक घ्यायचं. आपलं जेवढं जमेल तेवढं करायचं. ते एक ते मनात आहे. कारण समाजातली ती एक मोठी समस्या. हां, मोठी समस्या आहे ती. त्यांच्याकडे कोणी बघत नाही. थोडा त्यांच्याकडेच नेहमी दुर्लक्ष आपण करतात. तर हे एक माझी किंवा बघण्याचा दृष्टिकोनही समाजाचा वेगळा आहे. तर 1-2 असं आयोजन करायचं, लहान मोठे तर असं मी करत राहणार. त्याच्याबद्दल तर काय चालूच राहणार. ह्या मागे माझे जो घरात मेंबर आहे, माझी पत्नी मला रोकत नाही. त्याचा सहयोग भरपूर आहे. बायको जर मला रोखली असते तुम्ही काय करतात हे,
काय लावलं हे, पैसे कुठे घालू लागले, तरी केलं नसतं, आज परत आलं नसतं. नाही, पण असा कधी प्रसंग आला नाही का की घरनं तुम्हाला म्हणायला लागले की हे ठीक आहे तुम्हाला समाजकार्यासाठी आवड आहे, पण घरनं असं कधी झालं का की नाही हे काय चाललंय आणि समाजकार्यासाठी आज एवढं तुम्ही खर्च करत बसला, असं तुम्हाला कोणी घरातलं म्हणलं का? असं घरात मला मेन माझ्या बायकोचा साथ होता. बायको जर रोखलं तर कोणी बी काय करू शकत नाही. बसा इथं काय लावलं तुम्ही जर म्हणलं असतं तर नाही. बायको म्हणलं आता काय थकली त्यांनी म्हणतो तुमच्यानं होत असेल तर तुम्ही करा. एवढ्या दिवस मी साथ देत होते, आता मी काही साथ देणार नाही, माझ्या शारीरिक साथ देणार नाही. पण जेव्हा त्यांची साथ देण्याची वेळ होती तेव्हा त्यांनी साथ दिली सगळ्या कामामध्ये साथ दिला मला. विरोध कुठंच नव्हता, कुठलाच विरोध नव्हता. आता मी त्यांनी म्हणलं असतं मला पहिलं घर बांधा, मग नसतं कर, नंतर दुसरं काम करा. केव्हाच मला म्हणलं नाही घर बांधा, तुम्ही करता. त्याच्यामध्ये तिथे आता माझी सून बघते, माझा मुलगा बघतं, जातात येतात बघतात, त्यांच्याला जन्म तेवढे बघतात त्यांनी. तर हे मग सगळं आज मला उचललेलं कार्य आहे तर मला पूर्ण करायचं. त्यांचाही स्वभाव तुमच्यासारखाच आहे की समाजासाठी करायचं आहे, त्यांनी करतात, त्याच्यामध्ये त्यांचं काय दुमत नाही आहे. त्यांचं व्यापार करून बघायचं असतं तर ते करतात, जेवढं साथ बी देतात. बाकी मी बघतो, मेन जे आहे ते बघत राहतो मी. असं हे सामाजिक काम माझ्या हातानं घडत न घडत मी काय एवढं योग्य नाही आहे, काय नाही आहे, तर गेलं आहे, होत गेलं आहे, अजून परमात्मा त्याला पार करत गेलं आहे. फुगले सर, शेवटी समाजाला सुद्धा तुमचं आता काय सांगणं आहे? हे सगळं तर तुम्ही कार्य करत आलात आणि आता एक समाजाला सांगणं कशा पद्धतीचं आहे तुमचं, हे तर कार्य करत आला. आणखीन तुमचं म्हणणं आहे की एक 50 जणांचा सामुदायिक विवाह सोहळा आणखीन करायचा आणि तृतीय पंथीयांसाठी एक अखिल भारतीय स्तरावरचं अधिवेशन तुम्हाला घ्यायचं. पण याचबरोबर शेवटी हे सगळं करत असताना समाजाला सांगणं काय तुमचं? माझं एक म्हणायचं आहे, मी वृद्धाश्रम चालवतो. मी यंग जनरेशनला एवढं सांगतो की तुम्ही आपल्या घरात जे सून असू द्या या मुलगा असू द्या, काही बी असू द्या, त्यांनी नातू असू द्या, कि आपल्या घरात आपल्या आई वडिलाला देवत माना, माँ बाप की सेवा करो. अगर तुम माँ बाप की सेवा नहीं करते हैं और माँ बाप की तरफ दुर्लक्ष करते हैं तो घर नहीं रहता है, वो नरक हो जाता है. और जिस घर में माँ बाप की सेवा होती है वो घर नहीं मंदिर बन जाता है. तो मैं बच्चों को यही कहता हूँ, कुछ जिसने जन्म दिया है, जिसने इस धरती पे तुमको लाया है, उनको हमेशा कभी दुखी मत करना, उनकी तरफ सेवा भाव रखना. ये सेवा से ही आपका जीवन सार्थक हो जाएगा. ब्रिजमन पोपलिया यांच्याशी ही झालेली आपली ग्रेट भेट. एकंदरीत ब्रिजमन पोपलिया साहेबांचं जे कार्य आहे तेच मांडणं. खरं तर ते आज त्यांच्या भावना सगळ्यात आठवून आल्या, वृद्धाश्रमातल्या ज्या आठवणी किंवा जे प्रसंग ते बघतायत आणि त्यातून ते ज्यांनी आज समाजाला त्यांनी आव्हान केलं आणि हे आव्हान करताना त्यांच्या ह्या सगळ्या भावना दाटून आला की खरोखरच त्यांचं सांगणं असं की आईवडिलांची सेवा करा आणि आईवडिलांची सेवा जर केली तर घराचं मंदिर होऊ शकतं आणि जिथं आईवडिलांची सेवा होत नाही ते घर असू शकत नाही. आणि ज्यांनी आपला जन्म दिला त्यांची सेवा करणं किंवा त्यांचं देखभाल करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी कुठल्या न्यायालयाचा आदेश गरजेचा नाही आहे. तर हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य ते त्यांनी पाळावं हे सांगत असताना लोकांनी हे करावं. बाकी समाजसेवेचं परत पोपलिया साहेबांनी जे हातामध्ये घेतलेलं आहे ते त्यांनी आजवर तडीच नेलं आणि आणखीनही त्यांचं हे सगळं कार्य सुरूच आहे. त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलं की त्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाली म्हणून 50 जणांचा सामुदायिक विवाह सोहळा ते घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तृतीय पंथीयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एक त्यांचं अखिल भारतीय स्तरावरचं अधिवेशन घेऊन त्यांचे प्रश्न एका व्यासपीठावरती आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आणि निश्चित एक त्यांचा अध्यात्मावरचा विश्वास आहे. आणि शेवटी माणूस जेव्हा अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे कार्य करतो तेव्हा निश्चितच देवसुद्धा त्यांच्या पाठीशी असतो आणि ते कार्य तो देवच पार करत असतो. आणि अशाच पद्धतीच्या त्यांच्या सगळ्या कार्यामध्ये आत्तापर्यंत जे यश आलं अशाच पद्धतीचं कार्यसुद्धा त्यांच्या हातून पुढं घडो आणि तसंच यश त्यांना लाभत जावं अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पोपलिया साहेबांनी मनमोकळेपणाने आपल्या भावना या ठिकाणी मांडल्या. याबद्दल इन मेट्रो न्यूज चॅनलच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. धन्यवाद.